हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या ह्या भागामध्ये माझ्याकडे योग वर्ग करणाऱ्या योगसाधिका त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. तर चला ऐकूया त्यांचे अनुभव. सर्वप्रथम आपले अनुभव शेअर करत आहेत सौ अर्चना शेळके. नमस्कार. योग शरीराचा असावा, योग मनाचा असावा. योग शरीराचा असावा, योग मनाचा असावा. योगानेच नष्ट व्हावा जीवनाचा विकार. या उक्तीप्रमाणे योग हा शरीराला सर्वगुण संपन्न बनवतो. त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा आदरणीय जिरवणकर मॅडम यांचा योगा क्लास 2019 पासून जॉईन केला. मॅडमकडे गेल्यानंतर सर्वप्रथम सगळं वातावरण बघून मला थोड्या वेळासाठी थोडंसं अस्वस्थ वाटलं. कारण त्याचं असं होतं की इतर ज्या योगा अभ्यासिका होत्या त्या खूप सुंदर त्यांचे सगळे आसनं करायचे आणि त्यामुळे मला असं वाटायचं की हे एवढे सगळे लवचिक पद्धतीने आसनं करतात, ते मला येतील का. परंतु काहीच दिवसात मॅडमने मला सगळ्या आसनाच्या सगळ्या पायऱ्या, सगळ्या आसनं करण्यामागचे हेतू म्हणजेच त्याचे शरीराच्या त्या त्या भागावर होणारे त्याचे चांगले परिणाम आणि करत असताना छोट्या छोट्या बारकाव्या, तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. जसं की श्वास कधी घ्यायचा, घेताना किंवा श्वास घेताना शरीराची स्थिती काय असावी, वरती बघताना श्वास कसा घ्यावा, त्याच्यानंतर प्रत्येक प्राणायामातील श्वासोच्छवास, प्रत्येक प्राणायामाचं जीवनातील महत्त्व आणि त्या त्या अवयवांवर या सगळ्या योगाभ्यासाचा होणारा परिणाम, हे सगळं मॅडमने खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. आणि मी कधी योगा क्लासची वैयक्तिक सदस्य झाली हे माझ्या लक्षात पण आलं नाही. आणि दिवसेंदिवस शरीरामध्ये सकारात्मक बदल होत गेले. आणि कसं असतं की बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की योगाने वजन कमी होतं आणि काहींची तर अपेक्षा अशी असते की वजन महिन्यागणिक 1-2 किलो कमी व्हावं. परंतु माझा वैयक्तिक अनुभव आणि माझं मत असं आहे की वजन कमी होणे हा योगाभ्यासानेच फक्त होत नसतो. योगाभ्यासाने फक्त शरीराला नियोजन आणि नियंत्रणाची सवय लागते, शिस्तीची सवय लागते आणि त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि शरीराची आतली जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती सुदृढ होते. आणि हे सगळं करत असताना आपल्याला नवीन ऊर्जा जीवनामध्ये मिळते, आनंद मिळतो. हे योगाभ्यासाने नक्कीच नक्कीच सिद्ध होते आणि ते शक्य आहे. आणि याचा अनुभव आम्ही जितक्या पण योगाभ्यासिका आहोत ह्या सगळ्या घेत आहोत. कारण की सगळ्याजणी एकमेकींशी इतक्या मैत्रीपूर्ण झालो आहोत की एकमेकींचे सुखदुःख आम्ही इतक्या छान पद्धतीने वाटून घेतो की मनाचा काही ताण असेल, घरातील दुःख असतील तर ते देखील आमच्या योगाभ्यासामध्ये आम्ही सहज गतीने त्यातूनही बाहेर निघत असतो. आणि या सगळ्यांसाठी जिरवणकर मॅडम यांचे मनापासून धन्यवाद. आणि असाच हा क्लास सतत चालत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद. दुसरी प्रतिक्रिया ऐका सौ प्रवीणा सावंत हिची. गेल्या 1 वर्षापासून ती माझ्याकडे योगवर्ग करत आहे. नमस्कार, मी प्रवीणा सावंत. मी गेल्या 1 वर्षापासून जिरवणकर मॅडमकडे योगाचा क्लास सुरू केला आहे. त्यापूर्वी मी घरी करायचे, पण जेव्हापासून क्लास सुरू केला तेव्हापासून मला खूप पॉझिटिव्हली त्याचा इफेक्ट झाला आहे. म्हणजे जसं नेहमी आपल्या रुटीन लाईफमध्ये आपण जी दगदग करतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप त्रास व्हायचा किंवा थकवा जाणायचा. पण हे जेव्हापासून मी योगा चालू केलेला आहे तेव्हापासून मला तो थकवा म्हणजे कमी प्रमाणात हे होतोय, जाणवतोय. दुसरी गोष्ट की मला मंथली पिरियडचा भरपूर त्रास व्हायचा, जसे पोटात दुखणे, ब्लिडिंग होणे. पण तो पण त्रास आता 60 to 70% कमी झाला. म्हणजेच आपण एक ठराविक वयापर्यंत दगदग सहन करू शकतो किंवा कामं करू शकतो कॅपॅसिटीपेक्षा. पण एक 40-35च्या नंतर जास्त करून आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी नेहमी जर आपण योगा केलं तर आपण खरंच व्यवस्थित आपलं लाईफ व्यवस्थित येऊ शकतो, सेटल होऊ शकतो. तसंच वेगळं अजून काही करण्याची गरज पडत नाही. पण योग्य मार्गदर्शनाखाली जर तुम्ही योगा शिकलात
त्याचा खूप फायदा होईल. धन्यवाद. तिसरी प्रतिक्रिया ऐका सौ कविता साळवे हिची. गेल्या 3 वर्षापासून ही माझ्याकडे योग वर्ग करत आहे. नमस्कार, मी कविता साळवे. मी गेल्या 3 वर्षापासून डॉक्टर अपर्णा जिरवणकर मॅडमकडे योगासाठी जात आहे. मला योगाचा इतका फायदा झालेला आहे की मला गेल्या 7 वर्षापासून शुगर आहे. माझी शुगर योगा केल्यामुळे खूप कंट्रोलमध्ये आलेली आहे. मला ॲसिडिटीचा पण खूप त्रास होता. माझी ॲसिडिटी सारखी वाढायची. मला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय पर्यायच नसायचा. खूप त्रास व्हायचा मला. जेव्हापासून मी क्लासला जात आहे तेव्हापासून गेल्या 1.5 वर्षापासून मला ॲसिडिटीचा बिलकुल त्रास होत नाही आहे. खूप मला फरक पडलेला आहे. योगाचा इतका फायदा होईल हे मला वाटलंच नव्हतं. मॅम इतक्या छान पद्धतीनं योगा करून घेतात. कोणतं आसन केव्हा करायचं, कोणतं आसन केव्हा नाही करायचं हे खूप छान पद्धतीनं मॅम आम्हाला सांगतात. योगाचा मला खूप फायदा झालेला आहे. त्याबद्दल मी मॅमचं खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कसे वाटले माझ्या योग साधकांचे अनुभव? नक्कीच सर्वांना योगाभ्यासास प्रवृत्त करणारे असेच हे अनुभव आहेत. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.